40 वर्षाची कमाई नंतर वर्षात कमवा आणि भगवंताचा अभ्यास करा. रिअल प्लॅटफॉर्मला या, ज्ञानी व्हा. ह्या जगात तुम्ही जर कुणा सोबत प्रेम करताय तर त्या व्यक्तीच्या आयुष्य सुख दुःख येणार. किती लोक ऍग्री करतात? आणि जर त्याच्या आयुष्य सुख दुःख आले तर त्याचा त्रास तुम्हाला होणार. किती लोक ऍग्री करतात? मग अध्यात्म सांगतं ज्ञानी माणूस जिवंत व्यक्तीबद्दल खुश होत नाही आणि मृत व्यक्तीबद्दल शोक करत नाही. का? मृत व्यक्ती कर्मानुसार पुन्हा दुसऱ्या शरीरात जाणार आहे आणि जिवंत माणूस जो जिवंत आहे त्याला शरीर सोडावं लागणार. पण जे लोक जिवंतपणी लय मजा करतात तर चुकून तो सोडून गेला, त्याने धोका दिला, त्याने चीट केलं तर मग लय भयानक त्रास मिळणार. सो बॅलन्स मेंटेन करण्याची गरज आहे. काय मेंटेन करण्याची गरज आहे? बॅलन्स. म्हणून तरुणपणी रिटायर व्हा आणि त्याच्यासाठी टीम बनवा, नेटवर्क बनवा. जे काम एका वर्षात करतात ना सारा ते काम एका महिन्यात करून टाका. जेवढे प्लॅन तुम्हाला एका वर्षात द्यायचे ना, करा रेकॉर्ड, गाडी घ्या, घर घ्या, नाव कमवा, पैसा कमवा. चला जर लोक 7 ला उठतात तर तुम्ही 6 ला उठा. लोक 6 ला उठतात तर तुम्ही 5 ला उठा. लोक 7 ला झोपतात तर तुम्ही 5 ला झोपायचे. मी झोपलो 5. लोक जर महिन्यात 5 प्लॅन होते ना, चला मी विचार केला मी एका तासात 5 प्लॅन. लोगों से आगे जाना है ना तो बोलकर नहीं, कामों से आगे जाना पड़ेगा. इथं वाटतं काम करून लोकांच्या पुढे जावं लागेल. तर मला वाटतं जे काम एका वर्षात 2-2 वर्षात 3-3 वर्षात करतात ना लोक, तर ते काम 3 महिने 6 महिन्यात करून टाकायचे. परंपरा त्याने पुढे काढून टाका. सर गाडी घ्या, घर घ्या, पैसा घ्या, घेऊन घ्या बँकेत पैसे. त्यावेळेस तुम्हाला असंच राहतील. मजा नाही सर. गरिबीत पण टेन्शन होतं, पैशामध्ये पण टेन्शन आहे. मग काय करायचं? काही नाही, लोकांची सेवा करायची, लोकांना गरिबीतून काढायचं, त्यांचे डोळे पुसू, त्यांचे घरी पैसे, त्याची इच्छा पूर्ण करू. कुणाला गाडी पाहिजे, कुणाला घर पाहिजे, कुणाला 2 व्हीलर पाहिजे, कुणाला 2000 पाहिजे, कुणाला 5000 पाहिजे. तुम्ही नाही करू शकत कारण तुमचे प्रोग्राम नाहीये. भगवंताने मला फ्लॅट करत बसले का? नाही. मग तुम्ही लोकांना मार्ग द्या. ह्या मार्गामुळं तुम्ही देवाचं काम करू शकता. कुठलं काम करू शकता? देवाचं कर्मयोग म्हणतात. काय म्हणतात? कर्मयोग. भगवंताकडे जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. ज्ञान योग आहे, भक्ती योग आहे, ध्यान योग आहे, वेगवेगळे योग आहेत. पण आपण कर्मयोगामध्ये काय येतं? आणि कर्म म्हणजे काय? तुम्ही कुठलीही क्रिया करताना तुमच्या क्रियाच्या पाठीमागे आतमधली भावना काय, इंटेन्शन काय आहे? दॅट इज द कर्मा. काय? दॅट इज द